नमस्कार. चला आता बोलूया रुलिंग नंबर 4 आणि त्याच्याबरोबरच्या डेस्टिनी नंबरचं काय कॉम्बिनेशन बनतं आणि कसे हे लोक कॉम्बिनेशन कसे रिॲक्ट करतात 4 नंबर बरोबर डेस्टिनीचे ते बघण्याचा प्रयत्न करूया. पहिलं बघूया रुलिंग नंबर काय असतं. रुलिंग नंबर म्हणजे तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 4 तारखेला, 13 तारखेला, 22 तारखेला किंवा 31 तारखेला झालाय तर तुमचा रुलिंग नंबर बनतो 4. ओके. तर 4 वाल्या पीपल बरोबर जर तुमचा डेस्टिनी नंबर 1 येत असेल तर काय होतं ते आता बघण्याचा प्रयत्न करू. तर 4 रुलिंग नंबर आणि डेस्टिनी नंबर 1 जर बघितला, हे पीपल कसे असतात, हे लोक खूप जास्त मेहनती असतात, कष्टाळू असतात, एक मोठा गोल आपल्यासाठी डिसाईड करून ठेवतात आणि हे लोक ते अचीव करण्यासाठी खूप हार्डवर्क करतात, खूप मेहनत करतात, खूप जास्त प्रॅक्टिकल असं म्हटलं जातं ह्या लोकांना. ठीक आहे. आणि करूनच राहतात त्या गोष्टी अचीव. ठीक आहे. पण कधी कधी काय होतं, हट्टी स्वभावामुळे म्हणा किंवा मग एक जिद्द असते. ठीक आहे, स्वतःला मला साबित करून दाखवायचं, स्वतःला मला करूनच दाखवायचं अशा टाईपचं. त्याच्यामुळे ना थोडंसं बाकीच्या लोकांना निग्लेक्ट करणं, एक डिटॅचमेंट पहिलंच असतं त्यांच्यामध्ये. ठीक आहे. मे बी चाइल्डहूड ट्रॉमा असेल ह्या, म्हणजे मॅक्सिमम लोकांना, नॉट एव्हरीवन, बाकीचे नंबर पण इम्पॉर्टंट असतात, पण खूप साऱ्या लोकांना असं बघितलं जातं की ते ना आपोआप अशा गोष्टी घडतात आयुष्यामध्ये की ते ना डिटॅच होतात विथ देअर फॅमिली आणि बाकीच्या लोकांबरोबर पण तेवढं अटॅचमेंट फील होत नाही आणि ह्यांना कुठेतरी ना असं दाबलं जातं आयुष्यामध्ये. अशा टाईपचं गोष्टी घडतात ह्यांच्याबरोबर. तर ह्यांना ना स्वतःला साबित करायचं असतं की यार मी करून दाखवणार आहे, ह्यांनी माझं डिसरिस्पेक्ट केली, पण त्यामुळे ना असं थोडंसं ॲरोगन्स येणं, थोडासा रागिष्ट किंवा एकदम प्रॅक्टिकल स्वभाव. ठीक आहे. इमोशन्स थोडेसे कमी, अशा टाईपच्या गोष्टी घडू शकतात ह्यांच्याबरोबर. थोडे हट्टी किंवा स्टबन बनू शकतात. हे थोडंसं कंट्रोल केलं ना म्हणजे ह्यांना बेसिकली पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ याला थोडंसं बॅलन्स करून चालायचं आहे. हे काय करतात, एकदा असा अनुभव झाला ना आयुष्यामध्ये खूप लवकर शिकतात आणि मग जज करायला लागतात. मग सगळ्यांना त्याच नजरेने बघणं कुठेतरी असा प्रॉब्लेम होतो की मग एक्स्ट्रा अलर्ट राहतात. ऑफकोर्स राहणं चांगलं आहे, पण सगळ्यांनाच जज करणं बरोबर नाहीये. म्हणजे ह्यांच्या आयुष्यामध्ये ना अशा गोष्टी घडतात, त्याच्यामुळेच हे बनत गेलेले असतात, घडत गेलेले असतात. तर मग ह्यांच्या बरोबर असं होऊ शकतं की थोडेसे ना अलर्ट राहतात, खूप जास्त लोकांजवळ ओपन होताना खूप जास्त विचार करतात किंवा मग ह्यांच्याबरोबर कनेक्शन बनवायचं का नाही किंवा काय बोलायचं, की खूप कमी प्रमाणात त्यांचे मित्र असतात, खूप कमी प्रमाणात लोकांबरोबर हे ओपन अप होतात किंवा बोलतात, अशा टाईपचं असू शकतं. पण स्वतःला कुठेतरी होल्ड करून ठेवतात असं आपण म्हणू शकतो. पण ओव्हरऑल लाईफमध्ये अचीव करायचं आहे, दाखवायचं आहे, करूनच दाखवणार, अशा टाईपची एनर्जी खूप बघितली जाते ह्यांच्यामध्ये. आणि लाईफ थोडंसं इझी होतं किंवा ते साबित करतात स्वतःला एक ॲट द एज ऑफ 35-40 पर्यंत. ठीक आहे. थोडं स्टेबिलिटी येणं लाईफमध्ये, जे अप डाऊन होतात, ट्विस्ट अँड टर्न येतात लाईफमध्ये खूप जास्त अर्लीमध्ये. सेकंड हाफ इज लिटल बिट बेटर किंवा ते समाधान असतं ना, समाधानी नसतात हे कधीच, काही ना काही त्यांचं राहतच शिल्लक मागे. पण एक समाधान जर ते क्रिएट पण करू शकले ना की यार मी सुरुवात इथून केलेली, मी आता इथे आहे, ही पण खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. मे बी तिथपर्यंत नाही पोचलो जे मी विचार केलाय, पण मी जिथे पोचलोय ते पण मोठी गोष्ट आहे. कुठे त्यांना स्वतःला सॉफ्ट वेनी ट्रीट करणं महत्वाचं आहे, कारण हे ना स्वतःला खूप स्ट्रिक्ट ट्रीट करतात, म्हणून ते बाहेर पण तसंच वागतात असं कुठेतरी आपण म्हणू शकतो. तर ह्यांनी थोडंसं बॅलन्स करायला शिकले ना, स्वतःशी प्रेमाने वागायला शिकले, सेल्फ लव्ह करायला शिकले आणि स्वतःला शाबासकी देणं पण तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही बाहेरून नका एक्सपेक्ट करू की येऊन तुम्हाला कोणी शाबासकी देईल, है ना. तर हे करायला शिकले तर आयुष्य खूप सुंदर आहे ह्यांचं.